बघा ती आहे. आज आम्ही चाललोय फिरायला. कॅप्शनवरनं तर तुम्हाला समजलं असेल कुठे चाललोय. लेट्स गो. तुम्हाला मी आता दाखवतो पुढे कसं कसं जाणार आहे आम्ही. तर चलो. आपली गाडी आली आहे. मी तुम्हाला दाखवतो आपली गाडी कोणती आहे. ही बघा, ही आपली गाडी आहे, इनोवा क्रिस्टा. तर लेट्स गो. आता आम्ही निघालोय. तर हा माझा आउटफिट आहे. हा गणू माझा भाऊ. तर आता मी चाललोय. आणि हा आज आमच्यासोबत अजून एक मेंबर ॲड झालाय. मी तुम्हाला दाखवतो. वेट. लेट्स गो. मी चाललोय. तर ही आहे गाडी आमची. मला फ्रंटनी दाखवतो. आणि हा आज आमच्यासोबत अजून एक मेंबर आहे. हा बघा, टफी. से हाय. से हाय. चलो. तर आम्ही आता निघतोय. बाय. Later. Early the next morning. सो गाईज, काल व्लॉग घेताना आला, खूप झोप आली होती. तर आता चाललो आहे मी, व्लॉग घेतो. आणि आता आम्ही मंदिरात चाललो आहे. चला मी तुम्हाला पुढे दाखवतो. आणि आमची गाडी तिथे लावली आहे. आता आम्ही चाललो आहे. इथे छोटं मंदिर आहे. आधी पहिले तिथे जातो. संगम कारण 4 किलोमीटर लांब आहे. मग तिथे आम्हाला गाडी घेऊन जायला लागेल. आणि ड्रायव्हर आता आंघोळ करतो, म्हणून आम्ही इकडे जाऊन येतो. आणि चहा नाश्ता पण आम्ही आता नंतरच करू. तर आजचा माझा आउटफिट हा आहे. दीदी, पप्पा, मम्मी. तो चलो अभी चलते हैं. तर मित्रांनो, आता आम्ही आज चाललो आहे. आणि हे गाणगापूरचं वाटतं बस स्टॉप आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. जे बोललो होतो ना, ते हे दत्त मंदिर आहे. आणि आता आम्ही इथे आलो आहे. मेन मंदिर दुसरीकडे आहे. तिथे मी तुम्हाला बोललो होतो कारनी जायला लागेल. तर मी आता तुम्हाला हे मंदिर दाखवतो.
झालं आहे. तर आता आम्ही आम्ही जिथे स्टे केलं आहे तिकडे चाललो आहे. आणि मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगेल, म्हणजे मी नाही, आमचे जे ड्रायव्हर काका आहेत ना ते सांगतील. तर लेट्स गो, चलो. कसली तरी वरात येते, त्या तुम्हाला मी दाखवतो. काय होतं मला पण नाही माहिती, मी नंतर तुम्हाला पप्पांना विचारून सांगतो. बाय. ते वरात नव्हती, कोणाची तरी मुंज होती. क्या कर रहा है यार तू? तो मजाक है क्या? काय होते पप्पा? हां, मुंज होती. मगाशी मी चुकून वरात बोललो. हां, मंदिरामध्ये चालले वाजत गाजत. आपण पण आता जाऊ. तर गाईज आता आम्ही इथून चेकआउट केले आणि आता आम्ही चाललो आहे संगमवरती. मग मी तुम्हाला आता संगमवरचा व्हिडिओ दाखवतो, म्हणजे संगमवरचं फुटेज. तर लेट्स गो. निघतोय आणि आम्ही काल रात्री इथे स्टे केलेला, मी तुम्हाला दाखवतो जागा. हे बघा. तर चला आता निघतोय आपण. इसको उधर डाल देना. लाव दो, रख दो. हाँ रख दो. दे दो. ठीक आहे ना. भेल आधी तिथे भेल ही डोर लाव यार. गरम कसं होतं बघ. तर आता आपण निघालोय. प्रणाम करना चाहिए. आता मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो इथली. मी नाही सांगत आहे, मगाशी मी बोललो होतो, हे ड्रायव्हर काका सांगतील. अंकल जरा मेरे ब्लॉगर को जरा बताओ, मतलब सब्सक्राइबर को इधर का थोड़ा जानकारी. ये धरती ऋषि जगदम्बिनी जिनके पुत्र परशुराम जी थे उनकी रही है, और इस धरती पे सहस्त्रबाहु अर्जुन का कभी अत्याचार रहा है. दत्तात्रेय भगवान उनके गुरु थे. बताओ. हाँ बताओ ना. और इतिहास जो कहता है, जो शास्त्र कहता है, जो हमने पढ़ा है, वो बात कर रहा हूँ मैं. इस धरती पे
क्षत्रियों का संहार करने के लिए भगवान परशुराम ने शंकर भगवान से फरसा उनको मिला था, उनकी शक्ति थी, उसी फरसे से यहाँ के क्षत्रियों का विनाश किया, इसलिए इस धरती पे क्षत्रिय नहीं है। और सूर्यवंशी जो हमारे यहाँ क्षत्रिय हैं वो सिर्फ अवध में ही पाए जाते हैं। पिछले 500 साल उन्होंने पगड़ी नहीं लगाई और उन्होंने शपथ खाई थी जब तक हमारे प्रभु श्री राम का मंदिर नहीं बन जाएगा तब तक हम पगड़ी नहीं पहनेंगे, जूता नहीं पहनेंगे चमड़े का। आज उन क्षत्रियों का पूरा सपना साकार हुआ। खास करके इस वक्त जो मौके पे गवर्नमेंट चल रही है, सरकार, तो इस कार्यकाल में मंदिर का निर्माण हुआ। अब देखो गाड़ी भी चला रहा हूँ तो दोनों चीज नहीं कर पाऊंगा, ध्यान हमारा कहीं भटक जाएगा तो कथा ये सब शांति में बैठ के और अच्छे माहौल में सुनने की चीज है। नहीं वो आप कल वो बता रहे थे ना माता अनुसया का, हाँ। वो एक बार बता दो। माता अनुसैया जो थी वो पतिव्रता नारी थी। अपने पति को उन्होंने काल से यमराज से छीन के लाई थी और उनकी पतिव्रता को परीक्षा लेने के लिए भगवान विष्णु जी, शंकर भगवान और ब्रह्मा जी तीनों जन आए। तो भाव उनका अलग था, लेकिन कुटिया में ही विराजमान थी, भाव उनका अलग था। तो आई अपने पति देव से, देखो ध्यान नहीं आ रहा है उनके पति का क्या नाम था, हाँ दत्तात्रेय भगवान, वहीं पर त्रिमूर्ति के रूप में उनके गोद से उनका जन्म हुआ। अच्छा, पहले तो स्त्री के चक्कर में नहीं पड़ना दोस्त, और पढ़ना तो स्वरूप स्वरूप पत्नी का स्वरूप लेके पढ़ना। आप समझ में आया? यस। हाँ, ये धरती वो है। आप कहाँ के ज्ञानी बाबा? नहीं चाहिए। देखिए भैया, आप गूगल बाबा को खोलो, नहीं तो नहीं गूगल पे नहीं दिखा रही है सब जो बोल रहे हो। नहीं, संगम आप जहाँ जा रहे हैं, नहीं तो बातें करते करते कहाँ निकल जाएंगे, समझ में नहीं आएगा। उधर बोर्ड था ना पीछे, आगे निकल आगे निकल रहे हैं, बाइक निकल रहे हैं। आगे से राइट है। राइट गए श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र। अरे यार ये लोग तो आ रहे हैं। भैया, किसी प्रॉपर आदमी से बढ़िया अपनी भाषा में पूछ लो, शायद मुझे किसी को पूछना पड़ेगा, नहीं तो बड़ी गाड़ी है ना। तुम्हाला विचारते ना पप्पा। 4 किलोमीटर तो बोला, 4 किलोमीटर तो नहीं आए हम। पप्पा इथे मंदिर आहे का? हे बघा, हे बघा, हे मंदिर आहे। संगम पहले पूछो नदी कहाँ है, बस मैं देखती हूँ, मैं स्टार्ट करती हूँ। फिर भगवान का हम दर्शन करेंगे। अरे आराम से हाँ, मागे का जायला सांगतो। सीधे चलो। मैं आंटी को पूछता हूँ। आने दो उसको, आने दो। तर आपल्या ड्रायव्हर काकांनी माहिती सांगितली आहे। एकदम स्ट्रेट। तर मग आता आपण चाललोय, पण तिकडे चलो अंकल, स्ट्रेट आहे। रस्ता नीट भेटत नाही, तर आता यांनी सांगितलंय तर आपण चाललोय। पप्पा इकडे भीमा नदी। तर माझ्या मागे सगळी पब्लिक बसली आहे। इसको वायरल करोगे? टफी 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 हाय बोल पप्पी, हाय बोल। हाय। तर चलो।
आलो आपण संगमावरती. सांग याच्याबद्दल. तू सांग ना, सांग पटकन. सो हा विश दिवा असतो, तर आम्ही प्रत्येकासाठी एक एक घेतलेला आहे. बघूयात किती विश पूर्ण होते आपण. आता दीदी चालली आहे. चला आता मी पण विश मागायला जातो. कर पारायण. आता आमचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालो इथून. हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय कारण खूप मोठा ब्लॉग झालाय. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.